बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. परभणी शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला. विजांच्या कडकडाटासह झालेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शेतात काढून ठेवलेली पिकं आणि जनावरांच्या कडब्याचं मोठं नुकसान झालंय. या पावसामुळे शेतकऱ्यांना पुन्हा फटका बसला असून पुढील काळात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे. सोलापुरात अचानक दमदार पावसाने हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीदरम्यान देखील पावसाचा जोर कायम होता. सिद्धेश्वर पेठ, मुस्लिम बादशाह पेठ, बेगम पेठ, मंगळवार बाजार आणि कोतम चौक परिसरात झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागला. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव आणि शेगाव परिसरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस झाला. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय. नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. नायगाव, धर्माबाद, उमरी आणि भोकरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. भोकर तालुक्यात तेलंगणाच्या सीमेवर काही गावात तुरळक प्रमाणात गारपीट झाली, तर उमरी तालुक्यातील हुंडा तांड्यावर वीज पडून बैलजोडीचा मृत्यू झाला. अकोल्यात तापमान 45 अंशांवर पोहोचल्यानंतर अचानक हवामान बदललं. काळे ढग, वादळी वारा आणि हलक्या पावसाच्या सरींनी उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा दिला. हवेत गारवा निर्माण झाल्यानं अकोलेकरांना दिलासा मिळालाय. सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे, हिप्परगा इथे वादळी वाऱ्यानं पत्र्याचं शेड कोसळलं. या दुर्घटनेत 13 वर्षीय मुलाचा डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू झाला. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. जेऊरवाडी येथे शेतातील नारळाच्या झाडावर वीज पडून झाडाला आग लागली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचंही नुकसान झालं. धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तीर्थक्षेत्र तुळजापुरात जोरदार पावसामुळे देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी गैरसोय झाली. पावसामुळे मंदिर परिसरात पाणी साचलं असून सावलीसाठी लावलेले पडदे उडून गेले. अचानक आलेल्या पावसामुळे भाविकांची गैरसोय झाली. सोलापूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अक्कलकोट तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला, तर पुढील 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. सांगली जिल्ह्याच्या अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. तासगाव, कवठे महाकाळ आणि कुपवाड इथे झालेल्या गारपिटीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय. तसंच तासगाव तालुक्यात द्राक्ष शेतीला मोठा फटका बसलाय. धुळे जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका केळी पिकांना बसतोय. गेल्या आठवड्याभरापासून तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यानं उष्णतेची तीव्रता वाढली आहे. एप्रिल महिन्यातच मे महिन्यासारखी उष्णता जाणवत असल्यानं शेतीवर परिणाम दिसतोय. विशेषतः केळी लागवडीसमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. साताऱ्यात शिवसेनेच्या बॅनरवरून आमदार महेश शिंदेंचा फोटो गायब झाल्यामुळे चर्चांना उधाण आलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाचं शहरात ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आलेत, पण बॅनरवर आमदार महेश शिंदेंचा फोटो नसल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. मंत्री भरत गोगावले यांनी रायगडमध्ये मोठं विधान केलंय. शिंदे साहेबांसोबत राहिले ते मोठे झाले आणि विसरले ते घसरले असं म्हणत गोगावले यांनी ठाकरेंच्या सेनेला डिवचलं. 2022च्या उठावात साथ दिल्यामुळेच आमदारकी मिळाली, नाही तर ती गेली असती असं म्हणत त्यांनी तुकाराम कातेंना उमेदवारी मिळाल्याची आठवण करून दिली. महायुती सरकारमध्ये समन्वय असून अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठींचाच असेल असं म्हणत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत मोठे संकेत दिलेत. 2.5 वर्षांनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल निश्चित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच स्वतः मंत्रिपदाबाबत बोलताना मला मंत्री म्हणून पाहणाऱ्यांच्या तोंडात साखर पडो असं वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सांगली महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडून राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी ऐनवेळी गटनेते पदाचं नाव बदलल्यानं तब्बल 35 शहर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्याकडे सामूहिक राजीनामे सुपूर्द केले. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जप्त केलेल्या 5 मोबाईलपैकी 3 मोबाईलचा डेटा पोलिसांनी रिकव्हर केलाय. डिलीट केलेले फोटो व्हिडिओ पुन्हा मिळाले असून यातून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. आता पोलीस आरोपींच्या आर्थिक व्यवहारांचीही चौकशी करत आहेत. भोंदू राजेंद्र गडगेला पोलिसांनी दरबारात आणलं होतं. दत्तधाम दरबारात पोलिसांनी तपास केला. दरम्यान गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झाल्याचे आरोप झाल्यानं खळबळ उडाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मझहर कुरेशीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. मुंबईत स्कूल जिहादबाबत किरीट सोमय्या यांनी खळबळजनक दावा केलाय. अनधिकृत शाळांचं मशिदीमध्ये रूपांतर झाल्याचं सोमय्या म्हटलंय. सोमय्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली. तसंच 164 अनधिकृत शाळांवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचंही ते म्हटले. मीरा रोड इथे मनसेनं रिक्षा चालकांसाठी मोफत मराठी शिकवणीचा उपक्रम सुरू केलाय. शहराध्यक्ष संदीप राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उपक्रमात 100 ते 150 रिक्षा चालकांनी स्वखुशीनं सहभाग घेतला. दरम्यान रिक्षा चालकांनी उत्साहानं मराठी भाषा शिकण्यास सुरुवात केली आहे. गोराईतील कोळी बांधवांच्या शिल्पाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कोळी बांधवांच्या बोटीच्या शिल्पाची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणी मनसेकडून महापालिकेविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं. राहुरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली असून वंचित बहुजन आघाडीनं देखील मैदानात आक्रमक पवित्रा घेतला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी भिंगारमध्ये सकाळी 10 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. या सभेला सुजात आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. महात्मा बसवेश्वर लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेतर्फे महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जळगाव शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहभागी झाले होते. अकोल्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. या वादळी वाऱ्यामुळे अकोल्यातील गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली आहे. या बिघाडामुळे अकोला मूर्तिजापूर तसंच बडनेरा ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या काही प्रवासी गाड्या तब्बल 1 ते 2 तास उशिरानं धावल्या. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विरार ते अलिबाग हा 128 किलोमीटरचा बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका या MSRDC कडून उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या 31,793 कोटी रुपये खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रति किलोमीटरला 3,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गावरील देखभाल दुरुस्तीसाठी 40 वर्ष टोल वसुलीचं कंत्राट देण्यात येणार असून हलक्या वाहनांना 765 ते 1,000 रुपयांचा टोल भरावा लागणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठा 32% आलाय. मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागू नये म्हणून मुंबई महापालिकेनं राखीव साठ्याची मागणी करण्याचं ठरवलंय. मात्र राज्य सरकारनं यंदा पाणीसाठा ऑगस्टपर्यंत पुरवण्याचे आदेश सर्व महापालिकांना दिलेत. त्यामुळे राखीव साठा न मिळाल्यास मुंबईकरांना यंदा पाणी कपातीला सामोरं जावं लागू शकतं. जळगाव जिल्ह्यातील रावेर इथे जुनी पारंपरिक 12 गाड्या ओढण्याची प्रथा आजही मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी गावातील भाविक एकत्र येऊन सजवलेल्या गाड्या, रथ, बैलगाड्या ओढतात. ही परंपरा श्रद्धा, एकता आणि गावाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतीक मानली जाते. अनेक भाविक या परंपरेत सहभागी होण्यासाठी दूरदूरून येतात. बातमी यवतमाळच्या राळेगावमधून 34 मुली बेपत्ता झाल्याचे आरोप झाल्यानं खळबळ उडालेली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी या संदर्भात मानवी तस्करीचा संशय व्यक्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मझहर कुरेशीला ताब्यात घेतलं असून अधिक चौकशी सुरू आहे. खरं तर संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, पण पोलिसांनी सोडून दिल्यानंतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना पुन्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं. त्याचं घडलंय असं की यवतमाळमधील एक तरुणी आणि तिच्या मित्राची फोनवरील कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात कशा पद्धतीनं मानवी तस्करी केली जाते यावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मझहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आलाय. आदिवासी कुटुंबांना पैशांचं आमिष देऊन मुलींची लग्न लावून दिली जातात असे आरोप होत आहेत. तर सर्वात आधी ऐकूयात व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप. शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा, कुठं कुठच्या आपल्याच गावातला आहे. हे इकडे राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. ते कल्याणी हत्या करते वाटतं ते काम. हो. सोडला का? नाही. बाबा मला आपल्याच गावात दिसते घरापाशी. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा, असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना ह्या कामासाठी. हा हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. मझहर कुरेशी. हो, त्यानंच दिलं. हो का?
मग ते- खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे कोण? मदर पोलीस? नाही हो, ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते. अच्छा अच्छा. हम्म. चौकस आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3-4? हं. रॉकेट आहे यांचं. बापरे, तुला काय लय माहिती जण बघ. आहे या कामात. बापरे. आता पूनम आत्या आहेत, बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. ही ऑडिओ क्लिप ऐकल्यानंतर आता आपण पाहूयात भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी काय आरोप केलेत. त्याच्यामध्ये लव जिहादचा एक अँगल आलाय. तर या ऑडिओ क्लिपमध्ये असं लक्षात आलंय की मझहर कुरेशी आणि त्याची मिसेस हे दोघं हे पूर्ण सिंडिकेट चालवत आहेत आणि या सिंडिकेटच्या माध्यमातून हिंदू मुलींचं धर्मांतरण करणे आणि त्यांना पुढे वेश्या व्यवसाय करे अशी शंका यामध्ये उपस्थित होते आहे. पोलिसांना आम्ही काल भेटलो आहेत. मागील 2 दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत. या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत. बंगलोरचे आहेत, ग्वालियरचे आहेत, मध्य प्रदेश आहेत, मुंबईचे आहेत, पुण्याचे आहेत. त्या सर्वांचा शोध घ्यावा, यांचे अकाउंट चेक करावे, यांचे मोबाईल चेक करावे, यांच्या घराच्या झडती घ्यावा असं व्हावं. माझी पोलीस प्रशासनाला विनंती की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा. ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली. त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून, राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि आतूनही ती करीत आहोत. याच्यामध्ये जेवढ्या आरोपी, त्यात 2 प्रकारचे गुन्हेगारांच्या टोळ्या दिसल्या. एक महिला आहेत आणि एक दुसरे पुरुषांचे आहेत. यांच्या अलग आहेत. परंतु हे गुन्ह्याचं प्रकार म्हणजे असा आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे. आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे. दरम्यान राळेगाव मुली बेपत्ता प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी मझहर कुरेशीच्या घरावर नगरपंचायतीनं हातोडा चालवलाय. वलीदादा बादशाह परिसरात मझहरचं अनधिकृत घर होतं. या संदर्भात नगरपंचायतीनं नोटीस बजावली होती. अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नगरपंचायतीनं जेसीबीच्या मदतीनं हे अनधिकृत घर पाडलं.